Okay, while loop. So, what is the use of while loop? While loop is used to perform some operation repeatedly. To perform some operations repeatedly or to execute some conditions repeatedly. ठीक. Now this is what is the use of while loop, and same use is there for loop. Okay, so what is the use of while loop is that to execute, okay, let's say statements repeatedly until condition becomes false. See, until conditions become false. So, what is the use of while loop? To execute statements repeatedly until conditions become false. म्हणजे आपण काल पण आपलं सेम होते. ही कंडिशन फॉल्स होईपर्यंत आपण फॉर लूपला आपण चालवत होतो. सेम केस आहे व्हाईल लूप मध्ये. फक्त जो आहे सिंटॅक्स आहे व्हाईल लूपचा दॅट इज लिटल डिफरंट. सी हिअर द सिंटॅक्स फॉर व्हाईल लूप इज ओके. सिंटॅक्स व्हाईल कीवर्ड आहे हा सगळा स्मॉल केस मध्ये येणार. व्हाईल ओके अँड ओपनिंग स्मॉल नॉर्मल ब्रॅकेट्स देन आणि या ब्रॅकेट मध्ये राहणार तुमची कंडिशन. ओके. कंडिशन. मग ही कंडिशन कॅन बी एनिथिंग सिम्पल. फॉर लूपला तीन पार्ट होते, इनिशियलायझेशन, कंडिशन चेक आणि इन्क्रीमेंट. व्हाईल लूपला फक्त एकच पार्ट राहणार, कंडिशन पार्ट. ठीक आहे. जोपर्यंत ही कंडिशन तुमची ट्रू आहे तोपर्यंत तुमच्या या व्हाईल लूप मधला हा जो पार्ट आहे कोड और लेट्स से स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहणार. ठीक आहे. द मोमेंट दिस कंडिशन बिकम्स फॉल्स तुमच्या जो कंट्रोल आहे हा व्हाईल लूपच्या बाहेर पडणार. गॉट इट. सिंपल आहे. नाउ विल सी वन एक्झाम्पल and then you guys will get complete idea about it. Okay, so how to write a while loop? While keyword in bracket some condition and then some code. Okay, now let's go to the Eclipse voting app for demo. While demo. If you guys need these classroom examples, just let me know. तुम्हाला जर क्लासरूम मध्ये जे एक्झाम्पल आपण एक्झिक्यूट करत आहोत ते पण जर पाहिजेत असतील तर पिंग अस पिंग इन अ ग्रुप और पिंग मी पर्सनली आय विल प्रोव्हाइड यू गाइस दोज. ओके. ठीक आहे. बघा व्हाईल डेमो करायचा आपल्याला अँड जस्ट क्लिअर धिस कम लिटल डाऊन. ओके. नाउ व्हॉट एक्झाम्पल विल डू नो विल राईट सम प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 10. लेट से की आपण आपल्याला हे काम करायचं की 1 ते 10 पर्यंतचे नंबर्स प्रिंट करायचेत. व्हॉट डू वॉन्ट टू डू? 1 ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचेत. ओके. वी नीड टू प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 10. Okay, now how to do that? Just a second. How to do that using while loop is something we'll see. Okay. Oh, come on. What is happening today? ठीक है. Now to print numbers from 1 to 10. What do I want to do? What do we need to use? We are going to use while loop. ठीक आहे. आपल्याला काय यूज करायचंय? व्हाईल लूप यूज करायचा आहे. व्हॉट डू वी नीड टू यूज? व्हाईल लूप. अँड फ्रॉम दोज व्हाईल लूप सो वी हॅव सीन द सिंटॅक्स हिअर. व्हॉट इज द सिंटॅक्स? व्हाईल कीवर्ड त्याच्यानंतर ब्रॅकेट्स आणि ब्रॅकेट्स मध्ये कंडिशन. मग कंडिशन कोणती यूज करायची आहे आपल्याला? कंडिशन वी नीड टू चेक इज नंबर. जे काही नंबर असेल कुठपर्यंत आपल्याला प्रिंट करायचे? 10 पर्यंत प्रिंट करायचे. सो नंबर इज लेस दॅन ऑर इक्वल टू लेट्स से 10. Number is less than or equal to 10, or let's say number is right, number is less than or equal to 10.
आपल्याला हे नंबर प्रिंट करायचे. मग आपल्याला हा नंबर नावाचा व्हेरिएबल इथं पाहिजे. फॉर लूपच्या केसमध्ये काय होतं? फॉर लूपच्या केसमध्ये आपण जो इनिशियलायझेशन जो होता पार्ट आपला, व्हेर इज इनिशियलायझेशन, सी हिअर, दिस इनिशियलायझेशन आपण फॉर लूप मध्येच करत होतो. ठीक आहे. बट हिअर इन दिस केस we need to do this initialization before while loop. So I'll do here, I'll write here like number is equal to 1. कारण आपल्याला 1 पासनं प्रिंट करायचे म्हणून इथं नंबर इज इक्वल टू 1 लिहिला मी. ओके. आणि आपण व्हाईल मध्ये लिहिलं की नंबर हा जोपर्यंत हा लूप चालवा, तोपर्यंत हा लूप चालवा जोपर्यंत नंबर म्हणजे हा जो 1 आहे आमचा, तो 10 किंवा 10 पेक्षा छोटा होत नाही. ठीक आहे. तोपर्यंत याला रिपीट करा, तोपर्यंत याला रिपीट करा. सो दिस इज हाऊ वी हॅव रिटर्न दिस लूप. अँड नाऊ इनसाइड दिस वी नीड टू राईट सम स्टेटमेंट, सिस्टम डॉट ऑर्डर प्रिंट एल एन अँड प्रिंट दिस नंबर, प्रिंट दिस नंबर. आता होईल काय मला सांगा? नंबर हा 1 आहे. ओके. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ऑलवेज असणार. बरोबर आहे. Yes. राईट. दिस विल ऑलवेज बी ट्रू. हे नेहमी ट्रू असणार. हे नेहमी ट्रू असणार. ठीक आहे. मग काय होणार? ही जी लाईन आहे ना, ही इनफायनाईट टाइम प्रिंट होणार तुमची. किती वेळ प्रिंट होणार? इफ आय राईट लाईक दिस, इफ आय एक्झिक्यूट लाईक दिस, नो, इफ यू सी ऑन कन्सोल, आपला आउटपुट कधीच थांबणार नाही. सी. आणि फक्त 1 1 प्रिंट होतं. इथं दिसतंय तुम्हाला फ्लॅश होतात हे एक दिसतायत गाईज. सी या साईडला बघा. Sir. राईट. इट मीन्स दॅट इट इज गेटिंग प्रिंटेड इनफायनाईट टाइम. इनफायनाईट टाइम हे प्रिंट होतं, होतच आहे, होतच आहे, होतच आहे. म्हणजे लेट मी स्टॉप धिस. आणि पहा आपल्याला एवढ्या वेळेस 1 1 प्रिंट झाला इथं स्क्रीनवर. राईट. सो याचा अर्थ असा की जेव्हा आपण व्हाईल लूप लिहितो ना, तेव्हा आपण व्हाईल लूपची जी कंडिशन आहे, ही कंडिशन ब्रेक करण्यासाठी पण आपल्याला एक स्टेटमेंट लिहावं लागतं. कंडिशन ब्रेक करण्यासाठी वी नीड टू राईट डाऊन अ स्टेटमेंट, वी नीड टू राईट डाऊन अ स्टेटमेंट. ओके. अँड दॅट स्टेटमेंट इज समथिंग कॉल्ड एज इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. आपण फॉर लूप मध्ये जे एकाच लाईन मध्ये करत होतो, ते आपल्याला व्हाईल लूपच्या मध्ये करायचं. व्हाईल लूपच्या मध्ये करायचं. ओके. वी नीड टू डू दिस व्हाईल लूपच्या मध्ये. नाव व्हॉट विल हॅपन, सी. पहिल्यांदा काय होईल? नंबर इज इक्वल टू 1 आहे. मग नंबर इज इक्वल टू 1 चेक केला जाईल. आणि 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ट्रू आहे का? येस, ट्रू आहे. मग याला प्रिंट करा. ठीक आहे. प्रिंट होईल. मग पुन्हा नंबर इन्क्रीमेंट होईल. मग आता 1च्या जागी इथं नंबरची व्हॅल्यू काय होईल? 2 होईल. मग 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ट्रू आहे का? येस, ट्रू आहे. तर मग प्रिंट करा. पुन्हा नंबरची व्हॅल्यू 2 ची 3 होईल. मग 3 पुन्हा चेक करणार आपण. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 टू ट्रू आहे का? जोपर्यंत ही कंडिशन ट्रू होत राहणार, तोपर्यंत ह्या दोन लाईन एक्झिक्यूट होणार. मग यावेळेस एक वेळेस अशी येईल की या नंबरची व्हॅल्यू बनेल 11. मग 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ट्रू आहे, फॉल्स आहे? ट्रू आहे, फॉल्स आहे गाईज? फॉल्स. 11 इज लेस दॅन इक्वल टू 10. 11 हे 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. ऑफकोर्स दिस इज फॉल्स. Right. Now, as this is a false, no, then it will come out of this loop and then it will execute whatever we write outside these two brackets, outside this loop. ठीक है? Let's execute this. See, we have got 1 2 3 4 5 6 7 8 up to 10. आणि 10च्या नंतर आउट ऑफ व्हाईल लूप ही लाईन प्रिंट झाली. 1 2 3 4 5 6 अप टू 10 आणि 10च्या नंतर आउट ऑफ व्हाईल लूप दिस लाईन इज गॉट प्रिंटेड हिअर. करेक्ट? समजतंय गाईज? पल्लवी, मयूर, Yes, sir. Achal. How about Mayur? You getting it? Achal, you guys are there, right? Okay, great. So this is how this while loops work. This is how this while loop work. Okay. Now, so we can use this while loop anywhere, wherever we want to do such type of task, whenever we want to perform such types of task, right? Okay. Now let's look.
for let's check what exactly do while loop is. No one uses this do while loop in day to day life, but still as it is allowed in Java, so we must learn it. Okay, now this is what do while loop. The difference between while loop and do while loop is that the difference between while loop and do while loop is that this do while loop is used to execute statement at least once. ठीक आहे, एकदा तर ते स्टेटमेंट कंपल्सरी एक्झिक्यूट होणार इररेस्पेक्टिव्ह ऑफ तुमची ही कंडिशन ट्रू होते की फॉल्स होते. एकदा तरी ते कंडिशन एकदा 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 ते कंडिशन ते हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि नंतर ते काय करतं कंडिशन चेक करतं. सो व्हॉट व्हॉट वी से इट फर्स्ट इट फर्स्ट executes the statement and then checks for condition. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा इट फर्स्ट एक्झिक्यूट द स्टेटमेंट फॉर वन टाइम. ओके, अँड देन चेक्स फॉर कंडिशन. याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो. पण जस्ट द डिफरन्स बिटवीन दिस व्हाईल लूप अँड डू व्हाईल लूप इज दॅट डू व्हाईल लूप मध्ये हा जो कोड आहे ना हा हा एकदा पहिले एक वेळेस तर एक्झिक्यूट होतोच होतो, एक वेळेस तर एक्झिक्यूट होतोच होतो आणि नंतर तुमचा व्हाईल लूपची कंडिशन चेक करतो तो. नाव हाऊ डज दिस लुक्स लाईक we'll see. Now the syntax for this do while loop is syntax for this do while loop is do do कीवर्ड आहे. डू नावाचा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकत नाही जावा मध्ये. डू मग याच्यामध्ये मी लिहितोय लेट्स से सिस्टम डॉट 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 प्रिंटलन आणि इन डू व्हाईल आणि आपण याच्यासोबतच एक नंबर पण इथं प्रिंट करत जाऊ आपण. ठीक आहे, नंबर. ठीक आहे, सो सिंटॅक्स इज समथिंग. Okay, let me syntax some statement here. I have to write like this statement. ठीक आहे, आणि हे स्टेटमेंट ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट होणार आणि नंतर व्हाईल कीवर्ड व्हाईल लूप आपला सिम्पल सेम व्हाईल लूप राहणार हा वाला आणि याच्यामध्ये ही कंडिशन. ठीक. Okay, now this is how this syntax looks like. Now let's go ahead and try to execute this statement. One by one line we need to understand what exactly I have written here and whether it is performing the same or not. Okay, now okay, now we need to write one program. Let's go ahead, create one class. Do okay. Do while demo क्लासचं नाव लिहिलं do while demo. Then main method. मेथड्स अजून शिकलो नाहीयेत आपण, त्याच्यामुळे माहिती नाहीये मेथड्स काय करते. क्लास शिकलो नाही आपण, माहित नाही क्लास काय असतो, पब्लिक काय असते, राईट, पॅकेज काय असते. ऑल दोज थिंग्स वी डोंट नो. आपल्याला फक्त माहिती आहे की हा गोष्टी रट्टा मारायच्यात सध्या जोपर्यंत शिकत नाही. ओके, मेन मेथड झाली. नाव व्हॉट डू वी नीड टू डू, वी नीड टू परफॉर्म ऑपरेशन फॉर डू व्हाईल लूप. ओके, नाव आय राईट डाऊन दिस डू कीवर्ड. ठीक आहे, ब्रॅकेट्स. हा झाला आपला सिंटॅक्स आणि याच्यामध्ये मी काहीतरी लिहितोय, याच्यामध्ये मी काहीतरी लिहितोय आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ठीक आहे, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आणि सेमिकॉलन. आता हा आय आपल्याकडे प्रिंटेड नाहीये, आपल्याकडे इनिशियलाइज नाहीये. जसा व्हाईल लूप मध्ये आपण याच्या बाहेर लिहिला होता नंबर, तसा डू व्हाईल लूप मध्ये पण आपल्याला याचं इनिशियलायझेशन इंट आय इज इक्वल टू 1 बाहेर करायचं इनिशियलायझेशन. ठीक आहे, म्हणजे फॉर लूप मध्ये जे एकाच लाईन मध्ये होत होतं आपलं
ओके, दिस थिंग याला म्हणतात इनिशियलायझेशन, याला म्हणतात कंडिशन चेक, आणि हे स्टेटमेंट एक्झिक्युशन, आणि हे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. तसंच व्हाईल लूप मध्ये पण आपलं, डू व्हाईल लूप मध्ये पण आपलं तसं आहे, पण आउटसाइड आहे. सेम गोष्टी लागणार, पण आपल्याला आउटसाइड आहे त्या. जसं की हे झालं इनिशियलायझेशन पार्ट, इंट आय इज इक्वल टू 1. हा झाला डू पार्ट, इथं याच्यामध्ये आपण स्टेटमेंट लिहिणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन हे डॉट डॉट, आणि इथं आपण प्रिंट करणार आय ची व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. नाव, okay, now see what happened. This is our initialization, this is our do statement, and this is our, so what I'll do now, I'll write down this thing. See, आपली कंडिशन काय इथे guys? What is this while condition? I is greater than or equal to 5. Okay, I is greater than or equal to 5. I is greater than or equal to 5. याचा अर्थ असा की ही जी कंडिशन आहे ही आपली कधीच ट्रू होणार का? ही नाही होणार, कारण आय ची व्हॅल्यू ही ऑलवेज 1 आहे. आय ची व्हॅल्यू ही ऑलवेज 1 आहे, म्हणजे ही कंडिशन नेहमी काय राहणार? फॉल्स राहणार. दिस कंडिशन विल ऑलवेज बी फॉल्स. दिस कंडिशन विल ऑलवेज बी फॉल्स, राईट? करेक्ट. नाव याचा अर्थ असा की हा लूप एक्झिक्यूट होणार नाही. हा लूप एक्झिक्यूट होणार नाही, पण हाच डिफरन्स आहे आपला डू व्हाईल लूप मध्ये आणि व्हाईल लूप मध्ये, दॅट की जरी जी काही तुमची कंडिशन असेल ना, इरेस्पेक्टिव्ह वेदर इट इज कंडिशन ट्रू ऑर फॉल्स, तुमची ही लाईन एक वेळेस ते एक्झिक्यूट होणार. ओके, लेट्स एक्झिक्यूट दिस थिंग. एक वेळेस तुम्हाला एवढा हे 1 प्रिंट होणार आणि त्याच्या खाली काहीच नाही प्रिंट होणार का? कारण ही कंडिशन तुमची फॉल्स झाली. फॉल्स झाली आहे याचा अर्थ हा काहीच या डब्यात या व्हाईल लूपचं काहीच काम नाही राहणार इथं. समजलं काय म्हणलो मी? गाईज, आचल, Sir, can मयूर, you repeat पल्लू. again? सॉरी. Sir, can you repeat? या, शुअर. सो ओके, लेट्स कम अदर वे. सी, काय कंडिशन आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे. ठीक आहे, म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 आहे, आणि ऑफकोर्स आपल्याला हा जो आय आहे हा इथं आपल्याला इन्क्रीमेंट करायला लागतो. ठीक आहे, तर काय होणार पहिले, फर्स्ट टाइम, पहिल्यांदा कंडिशन चेक, तर हे आता लाईन नंबर 10 ला आहे, राईट? आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू होणार टॉप टू बॉटम. इथं पहिल्यांदा इंट आय इज इक्वल टू 1 हे इनिशियलायझेशन होणार. त्यानंतर डू लूप, डू कीवर्ड भेटणार. डू कीवर्ड भेटल्यानंतर डू कीवर्ड मध्ये जे काय आहे का तेवढं प्रिंट केल्या जाणार. ठीक आहे, तेवढे इथं कन्सोलवर प्रिंट केल्या जाणार. कन्सोलवर प्रिंट केल्यानंतर आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, आय प्लस प्लस होणार, म्हणजे आय ची व्हॅल्यू आता इथं 2 होणार. ठीक आहे, आणि नंतर व्हाईल लूप मध्ये जाणार आपण आणि चेक करणार की 2 हा 5 पेक्षा छोटा आहे की बरोबर आहे. ठीक आहे, आणि दॅट इन दॅट वे विल गेट दिस लाईन्स प्रिंटेड ऑन कन्सोल. लेट्स एक्झिक्यूट दिस. सिंपल आहे. सी, नाउ वी हॅव गॉट दिस हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 प्रिंटेड 5 वेळेस. ठीक आहे, कारण काय होतंय, पहिल्यांदा ही लाईन, कारण हा समजा, ओके, लेट्स नॉट गेट कन्फ्यूज. हा जो पार्ट आहे व्हाईल लूप मध्ये या ब्रॅकेट मधला, हा जो पार्ट आहे ना, इमॅजिन करा की हा पार्ट म्हणजे तुमचा हा पार्ट आहे. ठीक आहे, हा पार्ट आहे, आणि हे जे व्हाईल लूप जे आहे ना, हे खाली लिहिलंय आपण, तर अगोदर वर होतं. इमॅजिन करा हे सगळं नॉर्मल व्हाईल लूपच आहे, आणि त्याच्यासारखं चालतंय हे. ओके, नाव व्हॉट हॅपन, आता ही कंडिशन बरोबर ट्रू होतीये 5 वेळेस, आणि 5 वेळेस ट्रू होतीये, त्याच्यामुळे आपल्याला हे 5 वेळेस ह्या लाईन प्रिंट झाल्या. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? अचल. व्हाईल लूप आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे, 1 प्लस प्लस करतोय आपण, आणि 5 वेळेस आपल्याला इथं प्रिंट होतंय. इथपर्यंत समजलं? Yes, sir, clear. राईट. नाव आपल्याला हे समजायचं की मग डूचं काय काम आहे. हे तर आपला साधा व्हाईल लूप पण करून द्यायला होता, मग डूचं काय काम आहे इथं? बरोबर. आता लेट से मी काय करतो इथं, लेस दॅन 5 आहे ना, मी आय ची व्हॅल्यू 56 करतो. ठीक आहे, मग 56 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 काय आहे? 56 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ट्रू आहे का फॉल्स आहे? हा, चल. False. False है.
फॉल्स आहे, राईट? राईट, फॉल्स आहे. म्हणजे आपण जर या केसमध्ये असतो तर आपलं हे एकदा पण प्रिंट नसतं झालं, कारण पहिल्यांदाच हे फॉल्स झालं असतं. बरोबर. जसं की इथं मी 45 हे लेस दॅन ऑर इक्वल टू 10 केलं आणि याला जर एक्झिक्यूट केलं, तर हे नंबर्स एक वेळेस पण प्रिंट नाही होणार आपले. होणार का? कारण ही कंडिशनच इथं आपली फॉल्स बनतीये. सी, आउट ऑफ लूप, डायरेक्ट आउट ऑफ लूप आले, याच्यामधलं काहीच एक्झिक्यूट नाही झालं, कारण ही कंडिशन इथं फॉल्स झाली, राईट? फर्स्ट टाइम इथं फॉल्स झाली कंडिशन. करेक्ट. सेम Yes, sir. सिमिलरली 56 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, हे ऑलवेज फॉल्स राहणार. याचा अर्थ हे व्हाईल लूप कधीच, ही कंडिशन कधीच पास होणार नाही तुमची. कारण 56 ला नंतर 57 करेल, 58 करेल, 58 करेल, ब्ला 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 वाढवतच चालेल. बरोबर. बरोबर. Yes, sir. राईट. नाव, मग ही कंडिशन फॉल्स होणार या केसमध्ये. जेव्हा आपली कंडिशन फॉल्स झाली त्यावेळेस ही लाईन नंबर 9 कधीच एक्झिक्यूट नव्हता झाला. एक वेळेस पण एक्झिक्यूट नाही झाला आणि डायरेक्ट आपण लूपच्या बाहेर आलो. पण डू व्हाईल लूप मध्ये काय होतं, जरी तुमची कंडिशन फॉल्स असेल, जरी तुमची कंडिशन फॉल्स असेल ना, डू मधली ही लाईन ऍटलिस्ट एकदा तरी प्रिंट होते. ठीक आहे. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू गाईज. सो लेट्स गो अहेड अँड एक्झिक्यूट दिस थिंग. सी, हे 56 पहा एकदा प्रिंट झालं, हे 56 एकदा प्रिंट झालं, राईट? आणि नंतर मग पुन्हा चेक करायला गेले की बाबा 56 5 पेक्षा लहान आहेत का? नाही, चला बाहेर, पुन्हा वर जाऊच नका. नाव गॉट इट? सुमेध, Yes, sir. Clear. Yes, sir. राईट? Yes, sir. मयूर, पल्लवी, श्रेयश, Oh. एव्हरीवन गॉट इट, राईट? Okay, so this is how our for loops work. This is how, sorry, this is how loops work in Java. So far we have seen for loop, while loop, and do while loop. Okay, all the loops perform same type of operation, just they have different syntaxes. Okay, as per our requirement, we will come to know when to use this for loop, when to use this while loop, and when to use this do while loop. While loop हा आपण ज्यावेळेस कलेक्शन वर काम करू का त्यावेळेस जास्त शिकू, जास्त प्रॅक्टिस होईल याची. डू व्हाईल लूप वी डू नॉट यूज इट. मोस्टली मी आतापर्यंत कधी डू व्हाईल लूप यूज यूज केलं नाहीये माझ्या ऑफिसमध्ये. बट स्टील इट इज देअर फ्रॉम ओल्ड व्हर्जन, सो वी हॅव टू लर्न दिस. या, एनी डाऊट इन द लूप्स कन्सेप्ट गाईज? No, sir. Right, let's move to the next topic. We do have assignments, guys. I hope you guys are performing practicals. Pallavi, Sumedh. Hey, Sumedh, sorry, yesterday I was little busy, so did not get a chance to call you. We'll connect today. Okay, sir. So next topic is something called as switch case. Okay, everyone knows if else statement माहिती सगळ्यांना? Yes, sir. If else माहिती, right? Okay, let's not go to the switch case today. Let's write down one program with if else. एक if else चा यूज करून एक प्रोग्राम लिहू आपण, and the same program we need to convert it to convert using switch case. Okay. Def finder demo, काहीतरी एका क्लासचं नाव लिहिलंय मी, def finder demo. Okay, and I'll execute this problem. We'll write down this. काहीच नाही, म्हणजे काय करायचं, डे फाइंडर डेमो म्हणजे इथं इंट वीक मध्ये किती दिवस असतात, एका वीक मध्ये हाऊ मेनी डेज आर देअर इन वन वीक? 7 सेवन days. डेज. 7 डेज. ओके. नाव, जर मला कोणी जर म्हटलं की बाबा इंट
नंबर, ठीक आहे. नंबर, ओके, हा. इंट नंबर इज इक्वल टू 5. तर चौथा वीक मधला चौथा दिवस कोणता आहे ते मला त्याचं नाव दे. मी तुला नंबर देतो, तू त्याचं मला नाव दे कम्प्लीट. ठीक. समजलं काय म्हणलो? नंबर देतो म्हणजे मग इथं या चौथा दिवस कोणता राहतो वीक मधला? वेन्सडे. संडे थर्सडे. पासून फर्स्ट डे पर्यंत. सर. फर्स्ट डे असतो सर. मंडे पासून चालू करू आपण आचल. ठीक आहे. ओके. ओके. सो इट्स अ थर्सडे. Okay, now let's write down this program to print out numbers, print out days for the given number. Okay, so Thursday is something we are expecting. चला लिहा. if else चा यूज करून लिहायचं आपल्याला आणि याच्यानंतर आपण स्विच केसचा यूज करून सेम ऑपरेशन आपण परफॉर्म करू आणि विल सी की इझी कोणतं आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला स्विच केस आपण शिकायला चालू करू. ठीक आहे. कसं लिहिणार? आपण चेक करणार. इफ नंबर इज इक्वल टू वन, वन असेल तर काय असणार? मंडे असणार. बरोबर. पुन्हा चला याला करतो मी कॉपी पेस्ट. किती वेळेस पाहिजे आपल्याला? एक, दोन, तीन, चार, पाच अँड नेक्स्ट सहा आणि सात. ठीक आहे. पहिला असेल तर मंडे असणार. दुसरा असेल तर ट्यूसडे. तिसरा असेल तर वेनसडे. चौथा असेल तर थर्सडे. जास्त झालं का बे? फ्रायडे. सॅटरडे. ओके. अँड संडे. ठीक आहे. पहिला, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. ठीक आहे. आणि एक एल्स पार्ट लिहितोय मी इथं. ठीक आहे. एवढं असेल तर ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही असेल तर काय लिहायचं आपल्याला? इनव्हॅलिड इनपुट व्हॉट एव्हर इट इज. कारण जर कोणी 100वा दिवस मागितला तर तुमच्याकडे नाहीये 100वा दिवस, राईट? सो सो लेट्स प्रिंट आउट धिस. आपल्याला काय पाहिजे? चौथा दिवस पाहिजे. इट्स अ थर्सडे. सो लेट्स एक्झिक्यूट. यू गाइज गॉट इट राईट? मी इथं कॉपी पेस्ट काय केलं ते? दिस इज मल्टिपल इफ एल्स. आपण एका प्रोग्राम मध्ये कितीही नंबर ऑफ इफ एल्स लिहू शकतो. Thursday and invalid okay, of course, invalid in this else will always get executed if it is not 7. Okay, now that is a different condition. We'll check that. That is something called as default condition. We'll check that in switch case statements. Okay, now see, we have got Thursday. We have got Thursday, right? राईट. मेक शुअर करायचं असेल आपल्याला की हे जे नंबर्स आहेत हे प्रॉपर 7 दिवसाच्या मध्येच कोणीतरी टाकायला इनपुट द्यायला पाहिजे. तर आपण एक अजून इफच्या वर अजून एक इफ लिहिणार आणि अजून इथे लिहायचं नंबर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ऍटलिस्ट नंबर हा एक असायला पाहिजे. ठीक आहे. ऑर नंबर अँड आपल्याला कंपल्सरी दोन कंडिशन पाहिजे तिथं की एक तर नंबर तुमचा एक किंवा एक पेक्षा नो नॉट एक किंवा एक पेक्षा मोठा. नंबर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, राईट? नंबर इज एक किंवा एक पेक्षा मोठा असायला पाहिजे आणि नंबर शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 7. जर ह्या दोन पैकी जर नंबर इनपुट असेल तरच ऍक्सेप्ट करा. तरच मी काय करतो, एक मोठा इफ लिहितो इथं, आउटर इफ.
ठीक आहे. आय होप यू गाइज कॅन सी दिस. कौन बोलतोय हे? ओके. नाउ सी. ओके. Why are we able to? You guys are able to see the complete program, right? I think the font size is little big here unnecessarily, because going forward we'll be writing a big programs. 33 is too much. Let's go for 24. Apply, apply, apply. 24 is, come on guys. What has happened just? Okay. Now this is enough, right? You guys can see this, right? Yes, sir. Right. Okay. Now see. कंडिशन काय टाकली आपण? नंबर जर एक किंवा एक पेक्षा मोठा असला पाहिजे कंपल्सरी. जर तुम्हाला झिरो दिला कोणी, तर तुम्हाला नाही समजणार की कोणता दिवस द्यायचा. आणि नंबर हा 7 किंवा 7 पेक्षा छोटा असला पाहिजे. आणि आपण इथं अँड कंडिशन लिहिली, म्हणजे ह्या दोन्ही पण कंडिशन कंपल्सरी सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. जर ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्ही मधातल्या हे इफ स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करा. नाही तर इथं लिहा SYSOUT सिस्टम डॉट डॉट प्रिंटलं. काय लिहायचं इथं? इनव्हॅलिड इनपुट. ठीक. प्लीज नॉट चेक. प्लीज प्रोव्हाइड नंबर बिटवीन 1 to 7. बरोबर ना? जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय दिलात तर तुम्हाला याच्या 1 to 7च्या मधातला नंबर सेंड करा, प्रोव्हाइड करा म्हणते. लेट्स से आय विल प्रिंट आउट हिअर 6th day, दॅट इज सॅटरडे. लेट्स प्रिंट अ सी हिअर, यू विल गेट सॅटरडे. दिसतंय सॅटरडे इथं खाली, राईट? दिस इज सॅटरडे वी आर गेटिंग प्रिंट. नाव जर सॅटर 6च्या ऐवजी लेट्स से मला 8वा दिवस पाहिजे. डू वी हॅव एनी 8वा दिवस? नो. नाव लेट्स प्रिंट आउट दिस. सी. नाव 8वा दिवस तर नाहीच आहे आपल्याकडे. 1 ते 7 मधलं जर इनपुट असतं तर आम्ही याला एक्झिक्यूट केलं असतं, पण 8वा दिवस म्हणतायत तुम्ही. सो दॅट इज वाय वी आर सेइंग इनव्हॅलिड इनपुट, प्लीज प्रोव्हाइड अ नंबर बिटवीन 1 to 7. Correct, I got it, guys. So this is how we can print the anything. Okay, mahine. If you have months, you guys can always go with the months. Okay, whatever the constants you need to check with the numbers, you can always write down. You can always use this if loop, and you can write down this. Now होतं काय याच्यामध्ये? होतं काय माहिती का? तुमची प्रत्येक कंडिशन तुमची चेक होणार. ठीक आहे, प्रत्येक कंडिशन चेक होणार. पहिल्यांदा नंबर चेक करणार की 8 8 हा नंबरच्या 8 हा 1च्या बरोबर आहे का, फॉल्स आहे. मग दुसऱ्या इफला जाणार. 8 हा नंबर 2 च्या बरोबर आहे का, फॉल्स आहे. तिसऱ्या लूपला जाणार. आहे का नाही का. अजून एक आपण कंपल्सरी एक चेक करू शकतो, इथं एल्स लिहू शकतो. ठीक आहे. एल्सचा फायदा हा होतो की जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होणारच नाही. यू गाइज आर गेटिंग इट? अननेसेसरी. सी व्हॉट आय राईट हिअर. होतंय काय? जर समजा जर एल्स नसता इथं तर काय झालं असतं? एल्स नसता तर काय झालं असतं? पहिल्यांदा आपण चेक केलं असतं की 8 हा 1च्या बरोबर आहे का, फॉल्स आहे. तर मग काय करा तुम्ही? मग आपण दुसरा पण इफ लूप चेक केला असता. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे चेक केले असते. लेट से 8च्या साठी नाही जाऊ आपण, 3 साठी जाऊ. 3 इज इक्वल टू 1, फॉल्स आहे. ठीक आहे. जर आपला एल्स नसता तर आपण काय केलं असतं? हे इफ पण चेक केलं असतं. ठीक आहे. आता तर ऑब्विसली चेक करणार आपण इफ, कारण ही कंडिशन फॉल्स होणार असेल तर एल्स हे चेक करा की नंबर इज इक्वल टू 2 आहे का, म्हणजे 3 हे इक्वल टू 2 आहे का, फॉल्स आहे का. मग एल्स मध्ये हे चेक करा नंबर इज इक्वल टू 3 आहे. जर तुमचा नंबर इज इक्वल टू 3 असेल तर तुम्ही एल्स पार्ट मध्ये जायचंच नाही.
हा इथून तुमचा नंबर भेटला तुम्हाला, दॅट इज इट. तुमचं एक्झिक्युशन संपलं. न त्याच्या खालचा जे एल्स पार्ट आहे तो कोणताच एक्झिक्यूट होणार नाही. समजतंय? आचल, सुमेध, पल्लवी. Yes, sir. Right. So this is how we can use this if else to print out this is called as if else ladder म्हणतात त्याला. ह्या पायऱ्या आहेत ह्या if else च्या बघा. एक पायरी, दोन पायरी, तीन पायऱ्या, ब्ला 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 ब्ला. सो दिस इज हॉट कॉल्ड एज इफ एल्स लॅडर. आपण याला कितीही 1,000 वेळेस पण लिहू शकतो. देर इज नो रेस्ट्रिक्शन टू राईट डाऊन दिस इफ एल्स फॉर हाऊ मेनी टाइम्स. ओके, यू कॅन राईट डाऊन इट फॉर एनी नंबर ऑफ टाइम्स. ठीक. गॉट इट. Okay. Now we'll stop here. We'll continue on Monday with the switch case statements. Okay. From Monday, we'll try to take a class for little more time. Hope if it is okay for everyone. Till then, we'll stop here, guys. We'll continue on Monday. If you guys have any doubts, you guys can stay and ask.